ऑफिशियल पंच बंटी सर आणि त्याचबरोबर अजय सर असणार आहेत. तरी आमचे संदीप ठाकूर सर देखील ते देखील अवेलेबल आहेत. गणपती बाप्पा पहिलाच बॉल इथे टाकण्यासाठी गोलंदाज अमोल साळुंके, स्ट्राइक एंडला बॅटर अरुण साळुंके आणि त्याच्यासोबत संतोष साळुंके. खरं तर भावकीची लढाई आहे, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला अपोजिट राहावं लागतं. पहिलाच बॉल अमोल साळुंके तयार होतोय. पहिलाच बॉल जबरदस्त फटका आलाय. कव्हर आणि पॉईंटच्या डोक्याच्या वरनं बॉल निघून चाललाय. काय सुरुवात केली आहे अमोल साळुंके आणि पहिल्याच बॉल वरती आलेला आहे हा सुसाट देखना दमदार स्वागत चौकार. स्वागत से करेंगे सबका स्वागत. आणि पहिलाच बॉल इथे गोलंदाजाचं स्वागत केलंय. कव्हरच्या डोक्याच्या वरून खेळायला फटका, थोडासा बॉल पाठीमागे टप्पा ठेवला होता. वेग कमी होता परंतु नियंत्रण आणि बॅटिंगची अचूक बॅटिंग आपण पाहिली. ज्या टप्प्यावरती अगदी बॅट फिरवल्यानंतर चेहरा ओपन केला बॅटचा, जो फ्लो ओपन केला, त्याच्यानंतर सुंदर चौकार आलेला आहे. पुन्हा एकदा परंतु ही कॅचची नामी संधी उपलब्ध झाली आहे. ओ माय गॉड, कोण आहे? हो अनंत साळुंके. अनंत साळुंके आपण पाहतोय पहिल्या बॉल वरती चौकार आणि दुसऱ्या बॉल वरती खरं तर हा मोका होता. क्षेत्ररक्षकाला संधी निर्माण झाली होती. संधीचं सोनं करावं लागतं. पकडो कॅच, जितो मॅच, विन द कॅच ऑफ द मॅच, छोडो कॅच हरो मॅच असं म्हटलं तर परंतु हा महत्वाचा कॅच सोडलाय. आणि ज्या वेळेस तुम्ही ज्या एखाद्या ओपनरचा कॅच तुम्ही सोडता, अरुण साळुंके ज्याच्या बॅटमध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय आणि ही चुकी झाली आहे. आणि आता ही चुकी कितपत महागात पडणार आहे टीम मौजे सेमडी संघाला. लेफ्ट हँड राईट हँडचं आपण कॉम्बिनेशन पाहतो. लेफ्ट हँड बॅटर म्हटलं की एक त्याच्याकडे एक ताकद असते, एक ॲडव्हान्टेज खेळाडू असतो ज्याच्याकडे नेहमीच आक्रमण करण्याची क्षमता, तो नेहमीच तो आक्रमक असतो. तो लेफ्ट हँड बॅटर संतोष अंकुश साळुंके असणार आहे. ओहो, वेग होता परंतु वेगावरती कंट्रोल नव्हतं. बॉल टप्पा खाल्यानंतर लेग साईडला थोडासा जातोय आणि त्याच्यानंतर बंदाचा इशारा आलाय. बंटी सर व्हाईट बॉलचा कॉल आलाय. पहिली स्पर्धा असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतोय असोसिएशन चषक 2024 मान मिळाला खरं तर या सेमडी गावाला. आणि खरं तर युवकांनी खरं तर मेहनत घेतलेली आहे आणि या मेहनतीचं फळ आज तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतंय. नेक्स्ट बॉल साठी तयार होतोय. खरं तर एक अव्यंतर आणि अतिरिक्त धाव मिळतीये. टीमच्या टोळं 6 धावा. अंकुश सर अडवा पाटनं खेळला फटका, सुसाट चालला बॉल निघून, परंतु डिक्लेअर झोन मध्ये बॉल चालला. इथे मिळेल एक सिंगल आणि एक सिंगलचं मदत, एक सिंगलचं योगदान. टीमची टोटल झाली आहे ते एकूण 7 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. P1चं षटक पॉवरफुल बॅटिंगचा मनसुबा इरादा आहे, परंतु गोलंदाजी खरं तरी परीक्षा असते कारण का 2 क्षेत्ररक्षक यार्डच्या बाहेर असतात आणि त्याचाच फायदा बॅटरला होत असतो. 7 धावा धाव फलकावरती. चांगली बॉलिंगचा स्पेल आता कट्यात कुठेतरी कमबॅक करतोय. एक अव्यंतर धाव आले आणि तिथून मात्र एक धाव पुन्हा एकदा शोधली गेली. सुरुवात तर चौकारण्याची सुरुवात सुसाट मी म्हणेन अप्रतिम केली होती बॅटरने, परंतु आता कशा पद्धतीनं या खेळाला पुढे घेऊन जाणार. एज लागलाय, बिडॉनला फटका खेळायचा होता, एज लागलाय, थोडीशी बॅट फिरली गेली आणि त्याच्यानंतर बॉल पाठीमागच्या घोषित क्षेत्रामध्ये. एक सिंगल होते आणि एक सिंगलची मदत, एक सिंगलची योगदान. खरं तर विकेट हवी आहे सेमडी टीमला पहिल्या ओव्हरमध्ये कारण का एक्सपिरियन्स खूप आहे फलनी टीमकडे आणि बरेच फलंदाज देखील चांगल्या पद्धतीचे आहेत आणि ही युवा टीम आहे आणि या युवा टीमचा परफॉर्मन्स कसा होणार आहे याच्या स्पर्धेमध्ये. बॉलर जवळजवळ 20 ते 25 पावणाचं रनअप अमोल साळुंकेला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. ओहो, कदाचित थोडी मनामध्ये भीती असावी आणि तीच टोचली जाते एखाद्या टाचण्यांसारखी. 2 बॉल अतिरिक्त आले, 2 बॉल वाईट आले आहेत. थोडासा दबाव आहे कारण का समोर अंकुश साळुंके सारखा एक हार्ड हिटर फलंदाज ज्याच्याकडे बऱ्याच वर्षाचा, मी बाईट मध्ये सांगितलं, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाची सुजुरी घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग साठी आलेला आहे. कित्येक काळ त्याने गाजवला क्रिकेटचा युवा आणि अमोल साळुंके देखील कमी नाही एक्सपिरियन्स, परंतु लेफ्ट हँड बॅटर जेव्हा असतो ना तेच मनामध्ये भीती असते. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा तेव्हा तुमच्याकडे राईट हँड बॅटर हे जास्त असतात, परंतु इथून अजून एक वाईट बॉल आलाय आणि एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा. 2-3 बॉल व्हाईट आली आहेत. हे लगातारचे टीमची टोटल 10 धावा. स्कोअर गार्ड वरती एक्स्ट्रा रन्स आलेत पहिल्या ओव्हरमध्ये आणि जेव्हा पहिल्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा रन्स येतात आनंदजी त्यावेळेस नेक्स्ट बॉलर वरती देखील दबाव असतो आणि हा दबाव कुठेतरी या धडपडत राहायचं नाहीये, सुरळीत खेळ करायचा आहे. ओहो, आडव्या पाटणा खेळा, कॅचची पुन्हा एकदा नामी संधी उपलब्ध झाली होती.
परंतु एक सिंगल येथे मिळते. यार युवा खेळाडू आहेत, एक्सपिरियन्स कमी आहे. कॅचची संधी पुन्हा एकदा उपलब्ध झाली होती. डाय लगावली असती किंवा डाहीची काहीच गरज नव्हती, बॉलकडे जायचं होतं. परंतु हा कॅच पुन्हा एकदा सुटलाय. खरं तर हाताला स्पर्श करून बॉल गेलाय. एक सिंगल येते आणि टीमचे टोटल पहिलं षटक मार्गस्थ आहे. P1चा षटक, 3 बॉल व्हाईट या षटकामध्ये टोटल झाल्या त्या 11 धावा स्कोर गार्ड वरती. चांगली मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीम चांगले आहेत. युवा सितारे एका टीम मध्ये मोजिस एमडी आणि एक्सपिरियन्स आहे फळणी. बॉलर तयार. ओहो सुरेख फटका आलाय. सो निगे सो ब्युटिफुल लुकिंग. वा वालेले त्या 6 ठोकलेला इथे दमदार दमदार दमदार. या पहिल्या मॅच मध्ये हा पहिला धमाका आलाय. स्वागत केलंय. आता सुरुवात होईल मोठ्या फटक्यानं. अरुण साळुंके सेट ऑन फायर. पहिल्या बॉल वरती चौकार आणि आता आलेला षटकार आणि टीमची टोटल होते ते एकूण 17 धावा. शेवटच्या बॉल वरती आक्रमण भेटलं. जशी स्ट्राईक म्हणजे पहिल्या बॉल वरती चौकार, दुसऱ्या बॉल वरती एक सिंगल घेतली. त्याच्यानंतर 4 बॉल अंकुश साळुंके कदाचित राहिले होते. 3 बॉल अंकुश साळुंके स्ट्राईक घेतली. तसा स्ट्राईक मिळाली पुन्हा एकदा. त्याच्यानंतर अरुण साळुंकेची पाठ खरं तर या मॅच मध्ये तडपली आहे, कारण का षटकार आलाय आणि षटकारच्या साहाय्याने टीमची टोटल 17 धावा झाल्यात. या स्पर्धेमध्ये खरं तर 2024-2025 या कामाला सुरुवात झाली. या नोंद घ्याव्या लागतील. पहिला चौकार कोणाच्या बॅटमधनं आला, पहिला षटकार कोणाच्या बॅटमधनं आला, कुणाला संधी पहिला बॉल खेळण्याची मिळाली, कुणाला बॅटिंग करण्याची बॉलिंग करण्याची संधी मिळाली, पहिला बॉल कोणत्या फिल्डरकडे आला, या सर्व काही छान केले जातील. पहिला मान मिळालाय शेमडी गावाला. सचिन जे आमच्या समित आहेत ॲज अ स्कोरर, ॲज अ बेस्ट क्रिकेटर. टीमचे टोटल झाले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. P1चं षटक समाप्त झालंय. या षटकामध्ये आले नो लॉस 17 धावा. सवयी आपण पुणे एकदा मॅच कडे आणि दुसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाज आनंद साळुंके शुभम आहेत. पहिलाच बॉल हाफ ट्रॅक होता. पुन्हा एकदा नामी संधी. ओ माय गॉड, काय साबण लावून आलाय का काय समजत नाहीये. हाताला साबण लावून कदाचित आला असेल. बेकार काम आहे. कदाचित साबण लावून आला असेल. पांडुरंग शिंदे आपलं देखील स्वागत आहे स्पर्धेमध्ये. कदाचित साबण लावलाय की काय, कारण का वारंवार कॅचेस सुटत आहेत. 2 कॅचेस तर या क्षेत्ररक्षकांनी सोडल्यात. आणि खरं तर कॅचेस सोडल्यानंतर गोलंदाजचं टॉनिक काय तर फिल्डिंग तुमची चांगली झाली तर गोलंदाज आहे तो गोलंदाजी चांगली करत असतो. परंतु हे काही घडत होत नाहीये. 2 कॅचेस करत 3 कॅचेस सुटल्यात आणि आता फलंदाज कशा पद्धतीने काम करतील. 18 धावा स्कोरगार्ड वरती. ओहो, बॅकअप द लेन. थोडीशी चापट मारण्याचा प्रयत्न केला. बॅटचा फ्लो, बॅटचा चेहरा ओपन केला होता. स्पीडने फिरवली होती बॅट आणि त्याच्यानंतर आली एक सिंगल धाव. इथे कमबॅक केलंय. परंतु विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. ते जाळं विणावं लागेल, ते जाळं टाकावं लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विकेट घ्यावा लागतील. ते प्लॅनिंग, ते तुमचं नियोजन, तुमचे अचूक टप्पे, तुमचा वेग, या सर्व काही गोष्टी. तुमचा फिल्डर कुठे आहे, कशा पद्धतीने फिल्डिंग करतोय. जर ब्रेस्ट स्ट्रोक साठी तुमचा बेस्ट फिल्डर देखील ठेवावा लागतो. स्ट्रॉंग बॅटिंग आहे सध्या आपण पाहतोय. चांगली बॅटिंग. हो 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 हो, काय बॉल इथे पाहू शकाल तुम्ही. बॉल टप्पा भरण्याचा थोडासा हाईट फॅक्टर पाहिला. थोडीशी बॉल उचली घेतली. अगदी छातीच्या जवळ, चेस्टच्या जवळ अगदी बॉल निघून चाललाय. आलाय तो डॉट बॉल. पहिली मॅच चालू आहे. जर बॉल गेला तर नवीनच बॉल मिळेल, याची नोंद घ्यावी. ओ हो 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 हो, काय बॉलिंग अटॅक चाललाय. कौतुक करेन गोलंदाज शुभम साळुंकेचं. कमबॅक केलंय. विकेट घेतल्या नाहीयेत परंतु लगातार अंकुश साळुंके सर यांना टाट टाकले. त्याला चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती बेदक मारा. कधी शॉट टाकले परंतु आता समर टाकतोय आणि सुसाट टाकतोय. वेग खूप चांगला आहे शुभमकडे. पुढे येऊन सरसावलाय. टाउन द ग्राउंड बॉल. सीमा पार येईल तो षटकार. किती उशीर मी देखील शांत राहू. मी शांत राहण्यासाठी मी एखादा संत नाहीये हे सांगत असताना अंकुश सर आणि 1 पाऊल पुढे आले आणि त्याच्यानंतर धमाका झाला.
बॅट बॉलचा चांगला संपर्क झाला आणि तिथून बॉल निघून गेलाय लॉंग आउट बाउंड्रीच्या बाहेर. आलेला हा दणदणीत षटकार ठोकलाय. टीमची टोटल 25 धावा. स्कोर कार्ड वरती शुभम निघतात परत. ओहो, हा बॉल स्पीड वेग होता परंतु नियंत्रण नव्हतं. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर टप्पा खाल्यानंतर व्हाईट बॉलचा कॉल. एक अतिरिक्त धाव ऍड आणि आतापर्यंत या ओव्हर मधला पहिला वाईट आणि या इनिंग्स मधला चौथा वाईट. टीमची टोटल झाली 26 धावा. धाव संख्या उभारली आहे, धाव संख्या बनवली आहे. या दोन बॅटरनी आतापर्यंत तळ टोकून बसली आहेत. चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करतायत. ओहो, आणखीन एक इथे पाहू शकाल तुम्ही. फाईन लेगला बॉल चाललाय. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एकच सिंगल मिळतीये. 180चं मैदान आहे. जास्त तुम्हाला फटके खरं तर समोरच खेळावं लागतील. एक सिंगल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल झाली आहे 0 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना फलनी टीम 27 धावा. त्याच्यामध्ये 2 षटकाराचा समावेश आणि 1 चौकाराचा इथे संदेश आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये तब्बल धावा जमवल्यात. प्रथम बॅटिंग करते फलनी टीम आणि टोटल झाली 27 धावा. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. मुनावळे जळकेवाडी घाट या दोन संघाच्या दरम्यान. खरं तर आपण टॉस करणार आहोत. दोन टीमचे कॅप्टन जर अवेलेबल असतील तर आपण रिपोर्टिंग करा. येस, आम्ही रेडी आहोत खेळण्यासाठी आणि तेव्हा होईल आपला तो टॉस. मॅच कडे बोलतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. नौका युवा सितारा युवा गोलंदाज समीर साळुंखे. समीर साळुंखे बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक एंडला अंकुश सर. एक षटकार त्यांच्या बॅट मध्ये आलाय. अरुण साळुंखेने चांगली बॅटिंग केली. आतापर्यंत त्यांच्या बॅट मध्ये 11 धावा. टोटल आपण पाहू 12 धावा. खरं तर अरुण साळुंखेच्या बॅट मध्ये टोटल झाले त्या 27 धावा. अरुण साळुंखेची आतापर्यंत छोटीशी पारी आहे परंतु खूप सुंदर आहे. कारण का चौकार षटकार त्यांच्या बॅट मध्ये आलाय. फुल टॉसला माफी नसते परंतु सॉफ्ट हँडने खेळलाय. गफलत होते थोडी तरी कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये आणि तिथून मात्र एक धाव इथे संपन्न होते. या बॉलवरती तुम्हाला बिकिट करायचं होतं परंतु सॉफ्ट हँडने खेळलाय. स्ट्राईकला आणलंय अरुण साळुंखेला. कारण का अरुण साळुंखे मोठे फटके आहेत. अरुण साळुंखे तितकेच क्षमता आहे, तितकेच कॅटेगरी आहे आणि ही कॅटेगरी आता पेश करायची बॅटिंग करत असताना. 28 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. सुरुवात तर जबरदस्त केली होती चौकाराने आणि ही सुरुवात कशा पद्धतीने पुढे घेऊन जाते टीम फलनी संघाला. पालर तयार होतोय समीर. ओहो, घेतली स्ट्राईक. उचललाय. आली गुंगी. वाजवली गोलंदाजी पुंगी. षटकार. वॉटर बॅटिंग. जबरदस्त क्लास आहे. खास आहे. स्पेशल आहे फलनी टीम साठी आणि टाळ्यांचा गजर देखील येतो यार. टाळ्या वाजतायत. आता टाळ्या वाजतील, शिट्ट्या वाजतील, आवाज येतील. कारण तर स्पर्धेला सुरुवात झाली आणि मान मिळालाय सेमडी गावाला. असोसिएशन चषक 2024 हे पर्व आपण पाहतोय. षटकार ठोकलाय. समीर साळुंखे. थोडासा प्रेशर असणार आहे. विकेटचं कोणतंही नुकसान नाहीये. विकेट बद्दल जावं लागेल. ते टप्पे शोधावे लागतील. ओहो, व्हॉट बॉल, व्हॉट स्पेल. टॉट बॉल. कंट्रोल ठेवलंय यार. कंट्रोल ठेवलंय गोलंदाजानं. टप्पा थोडासा पाठी ठेवला. ओरपिच बॉल होता परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही यावेळेस आलाय तो डॉट बॉल. आता फलंदाज हाबी होतील कारण का दोन्ही फलंदाज सेट आहेत. सेटअप तयार केलाय आणि त्याच्यानंतर ते बहारतील. आता इथे तुम्हाला हाणा मारीच इथे पाहायला मिळेल परंतु युवा गोलंदाज समीरने केलंय कमबॅक. टीमची टोटल 35 धावा. उचलण्याचा प्रयत्न केलाय. 34 धावा स्कोरवरती. थोडासा बॉलने टर्न घेतलाय. हातामध्ये बॉल पडलाय आलाय तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण केल्यात. 36 धावा स्कोर कार्ड वरती. फलनी टीम आपण पाहतो एका बाजूला बॅटिंग करते. फटकेबाजी केली खरं तर अरुण साळुंखे यांनी. 2 षटकार, 1 चौकार. चौकारानं सुरुवात केली आणि टोटल आतापर्यंत 36 धावा स्कोर कार्ड वरती झालेल्या आहेत. हंगाम्यामधली पहिली स्पर्धा पाहतोय. जबरदस्त हंगामामधली पहिला मॅच. रफ अँड टफ क्वालिटीच्या 3 शंका नाहीये. बॅकअप द लेग. कॅप सेलेक्शन परफेक्ट. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल निघून चाललाय परंतु चांगली फिल्डिंग होतीये. इथे थोडीशी गफलत, इथे थोडस तू मय या सर्व गोष्टी होत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु संयम पाळावा लागतो. संयमानं खेळावं लागतं आणि तो संयम आपण पाहतोय. कंट्रोल ठेवलाय. डोळ्यांमधला इशारा पाहिला आणि त्याच्यानंतर आले ते एक सिंगल. समीर साळुंखे
एक षटकार जरूर आलाय, त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीनं कमबॅक केले. क्रिकेटमध्ये कुणाला कधीही कमी समजू नका, मग छोटे खेळाडू असतील अथवा मोठे खेळाडू असतील. युवा आपण खेळाडू पाहतोय, सीएमडी टीम युवांचा भरणा आणि सध्या या मैदानामध्ये परफॉर्मन्स करतायत. टीमची टोटल झाली, प्रथम बॅटिंग करते टीम फळणी 37 लॉस ऑफ 0. काय बॅटिंग केली, अप्रतिम फटकेबाजी. ओहो, उचलण्याचा प्रयत्न, शरीराचा पेच, चांगली बॉलिंग, चांगला टप्पा, गतीमध्ये परिवर्तन. बॉल बॉल पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय आणि तिथून मात्र ओव्हरची होतीये समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर विकेटचं कोणतंही नुकसान नाहीये, परंतु धावा रोखल्या गेल्या. 3 षटकांच्या समाप्तीत धावा झाल्या त्या 37 धावा. शेवटचं षटक, हे शेवटचं षटक आता महत्वाचं असणार आहे आणि या षटकामध्ये धावा येतील की नाही हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आता कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करणार आहे. चौथा गोलंदाज म्हटलं तर प्रत्येक टीमचा हा कमजोर असतो आणि कमजोरी असतो जेव्हा गोलंदाजीची, तेव्हा फलंदाजाला आपली ताकद बनवावी लागते. आणि ही ताकद आता बनवणार का, की गोलंदाज हावी ठरेल फलंदाजांवरती, हेही देखील चित्र पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती चौथं षटक. दीपक साळुंखे टीमचा कॅप्टन, टीमचा मुखिया दीपक साळुंखे. उमर तो छोटी आहे. पहिलाच बॉल, ओहो, फिरवलाय, कॅचची संधी उपलब्ध झाली. क्षेत्ररक्षक थोडे पुढे आले, निघून चाललाय अगदी डोक्याच्या वरून सीमा पार आलेला हा सुंदर मिड विकेट क्षेत्रामध्ये दमदार अरुण साळुंखे सेट ऑन फायर षटकार. त्याचबरोबर खरं तर आजच्या दिवसामध्ये आमच्या समय जोडले जातील. कुळगर गावचे सुपित्र ॲज अ क्रिकेटर, ॲज अ कॉमेंटेटर निवृत्तीजी शिंदे सर यांचं देखील आगमन झाले, आमच्यासोबत जॉईन होतील. त्याचबरोबर जबरदस्त आपण स्पर्धा पाहतोय. टीमची टोटल झाले एकूण. प्रथम बॅटिंग करत असताना 43 धावा. पहिल्याच बॉल वरती आता तुटून पडलाय दीपक वर्दी. दीपक जलता है. पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. ओहो, ऑस्टमच्या लेन आता सर्व काही चेक केले जातील, पण तो ऑस्टमच्या बाहेर आहे, गाईडलाईनच्या बाहेर आहे. एक अतिरिक्त धाव. टीमची टोटल 44 धावा. स्कोर कार्ड वरती दीपक साळुंखे पहिल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर तो आता दडपणामध्ये आहे, कारण का समोर एक लीड करतोय फलंदाज आपल्या टीमसाठी. लीडिंग इज बॅटिंग परफेक्ट आणि करत असताना बॅटर अरुण साळुंखे सेट झालाय, फायर झालाय, चांगली बॅटिंग. कॅप्टन दीपक साळुंखे पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल चाललाय. बम 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 का बॅक हेडसॅक्स. व्हॉट इज शॉट, व्हॉट टू क्वालिटी बॅटिंग. एक फाऊल पुढे आलाय अस्मानी आणि खरं तर हा बॉल कदाचित सचिन चंद्रयान 3च्या भेटीला गेलाय की काय. एवढा मोठा फटका आलाय, जेवढाच उंच तेवढाच लांब. आणि आता गोलंदाजाचं केलंय अगदी काम. दीपक साळुंखे आता प्रश्न पडतील, यार आता कुठे बॉल टाकायचा. जेव्हा जेव्हा मोठे फटके येतात तेव्हा तेव्हा गोलंदाजाला प्रश्न पडतो, यार कोणता टप्पा टाकायचा, कशा पद्धतीने टाकायचा. परंतु गोलंदाज कधी कधी चुकी करतो, वाईट बॉल टाकतो, परंतु सामोरे तर जावं लागतं. तिसरा बॉल षटकार, हॅट्रिकची सुवर्ण संधी होती. पाठीमागे चाललाय बॉल घोषित क्षेत्रांमध्ये. पंचांचा इशारा येतोय की डिक्लेअर झोन मध्ये आपण पंच पाहतोय स्पर्धेमध्ये. बंटी सर, राजेश सर, संदीप सर हे 3 करतर ऑफिशियल पंच या स्पर्धेमध्ये जोडलेले आहेत. अगदी 2 दिवस आपल्याला पाहायला मिळतील. उद्या आमचे नरेश मामा ठाकूर देखील पाहायला मिळतील. टीमची टोटल झाले इथे स्कोर कार्ड वरती. प्रथम बॅटिंग करते फळली टीम आणि दम दम दमखम दाखवलंय खरं तर या हंगामामध्ये या स्पर्धेमध्ये. झाली धावा ती एकूण 51 धावा. दीपक साळुंखे अरुण चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा उचललाय, स्ट्रेट ड्राईव्ह फटका येते, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर आलाय. एक कडक बेधडक सुसाट सन्नाटा एका बाजूला आलेला आहे. दमदार षटकार. किती अरुणच्या किती धावा झाल्यात, काय बॅटिंग केले यार. तब्बल 5 षटकार आणि बॉल झाले ते
40 धावा जमवल्यात. अरुण साळुंकेने 40 धावा जमवल्यात. 10 धाव्यांची आवश्यकता आहे. फलनी टीम स्क्वॉड आहे तो आनंदामध्ये आहे. आनंद द्या, आनंद घ्या, आनंदामध्ये सामील व्हा. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची टोटल 57 रन्स, 57 धावा स्कोर गार्ड वरती. जबरदस्त बॅटिंग केली आहे अरुण साळुंके. तर अरुण साळुंके खरं तर आता हे काटा बनलाय सेमडी टीम साठी आणि गुलाबाचं फुल आहे ते पळणी टीम साठी. एक धाव मिळते. मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि बघता 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 निघून चाललाय. अजून एक येतोय दमदार 4 चौकार. यार जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा होत्या, तिथे 4 धावा. खराब अशी कामगिरी टीम सेमडी टीम कडनं पाहायला मिळते. हा बॉल अडवायचा होता, हा चौकार नव्हता. हा 2 क्षेत्ररक्षकांचा दर होती आणि त्याच्यामध्ये फिल्डिंग है खराब तो क्या करेंगे हमारे अशोक शराब. या अशोक शराब भी कुछ नहीं कर सकते. खराब प्रदर्शन आपण पाहतोय. पहिल्या धावा आल्या, पहिलेच कर्जा बाजारी आहोत आणि त्याच्यामध्ये उष्ण शेजाऱ्या मी म्हणेन 6 धाव्यांची गरज आहे. आणि या पहिल्या या स्पर्धेमध्ये या हंगामामध्ये खरं तर अरुण साळुंके सेट ऑन फायर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. षटकार ठोकलेत या इनिंग्स मध्ये. एकूण 7 षटकार आणि 2 चौकार अशा धावा बनवल्या. 49. अरुण साळुंके एकदा बॅट वर करायची आहे. स्किल समोर बॅट वरती करा आपण. यार अप्रतिम बॅटिंग. काम करो ऐसा कि नाम बन जाए, काम करो ऐसा कि नाम बन जाए, नाम करो ऐसा कि इतिहास बन जाए. चला बॅट दाखवायचे. अरुणजी एकदा बॅट दाखवा. आमच्या व्यासपीठाला बॅट दाखवा. कॅमेरामॅनच्या समोर बॅट दाखवायचे. जबरदस्त फुलातून बॅटिंग यार केले. 50 धावा यार ठोकल्या या पहिल्याच मॅच मध्ये. या हंगामामध्ये जशी सुरुवात झाली आहे 14 बॉल मध्ये 50 धावा, 7 षटकार आणि 2 चौकार. जबरदस्त पारी यार पहिल्या स्पर्धेमध्ये. स्पर्धा कशी असावी हे दाखवून दिलं. स्पर्धेचे खेळाडू कसे असावेत खरं तर हे दाखवून दिलं. आणि आता ज्यांचं आगमन झालेलं आहे खरं तर आमच्या संवेद आज दिवसभर जोडले जातील ते निवृत्ती दादा शिंदे. याचं बेस्ट क्रिकेटर देखील आहे. आतापर्यंत क्रिकेट खेळतात आणि क्रिकेट